तर खासदार निलेश लंकेंनी बाळासाहेब थोरातांची भेट घेतलेली आहे। थोरात आणि लंकेंकडून फेटा बांधत एकमेकांचा सत्कार करण्यात आलाय। लंके खासदार होणं म्हणजे सर्वसामान्य माणसाचा विजय असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय। तर माझ्यासाठी थोरातांनी श्रीकृष्णासारखी भूमिका पार पाडली असं कौतुक जे आहे ते निलेश लंकेंनी केलं। खासदार निलेश लंकेंनी बाळासाहेब थोरातांची आज भेट घेतलेली आहे आणि या भेटीमध्ये दोघांनी एकमेकांचं कौतुक केलंय। थोरात आणि लंकेंकडून फेटा बांधत एकमेकांचा सत्कार करण्यात आलाय। लंके खासदार होणं म्हणजे सर्वसामान्य माणसाचा विजय असल्याचं थोरात यांनी म्हटलंय। तर माझ्यासाठी थोरातांनी श्रीकृष्णाची भूमिका पार पाडली असं कौतुक निलेश लंकेंनी बाळासाहेब थोरात यांचं केल्याचं पाहायला मिळतं। लंके खासदार झाले हा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाचा विजय आहे। म्हणजे सामान्य कुटुंबातला एखादा तरुण कर्तृत्वान निघतो तर त्यालाही यश मिळू शकतं हे सिद्ध करणारी अशी अत्यंत लोकशाहीतली महत्त्वाची घटना ही घडलेली आहे। धनदांडग्यांविरुद्ध प्रचंड सत्तेचा गर्व असणाऱ्या लोकांविरुद्धची लढाई होती, ती अत्यंत यशस्वी रीतीनं ते लढलेले आहेत। काही कारणानं माझी भेट होऊ शकली नव्हती, ती आज झालेली आहे। त्यांचं स्वागत केलं, आम्ही सत्कार केला, शुभेच्छा दिल्यात। आणि त्या कौरव पांडवांच्या युद्धात खऱ्या अर्थाने पांडवांना जिंकून आणायचं काम केलं असेल ते म्हणजे श्रीकृष्ण। आणि ही संपूर्ण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने श्रीकृष्णाची भूमिका जी पार पाडली असेल ती आदरणीय थोरात म्हणजे मला तर काही गोष्टी निवडणुकीनंतर कळाल्या, साहेबांनी माझ्यासाठी काही नाही केलं।